ओम श्रीराम. सर्व श्रोत्यांना हृदयापासून प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज अरण्यकांडातील अध्याय 8. शूर्पणखेला विद्रूप करतात. ओम श्रीराम. श्रीराम प्रभू सीता व लक्ष्मणासह सुरम्य अशा पंचवटीत राहू लागले आहेत. एके दिवशी श्रीराम स्नानाकरिता जातात व सीता माता निद्रेत असतात. अशा वेळी लक्ष्मण ध्यानधारणारत असून समाधीत शिरतात. तेव्हा त्या समाधी अवस्थेत श्रीराम प्रवेश करतात व त्याच अवस्थेत श्रीराम लक्ष्मणाला प्रश्न विचारतात की स्त्री ही अग्निशिखेसारखी असते तर पुरुष हा घृतासारखा असतो व तो लगेच पाघळण्यास तत्पर असतो. तेव्हा लक्ष्मण समाधी अवस्थेतच उत्तर देतात की अतिशुद्ध संस्कारयुक्त मातापित्याच्या पोटी ज्याचा जन्म झालेला असेल त्याचे चित्त कधीही ढळत नाही. तो त्या देहाकडे न पाहता त्या देहाच्या आत असलेल्या वस्तूकडे म्हणजेच आत्म्याकडे पाहत असतो व अशा पुरुषाचे जीवन फक्त प्रभू सेवा श्रीराम सेवा करण्याकरिताच असते. खरे पाहता श्रीराम प्रभू या समाधी अवस्थेतील प्रश्नोत्तराच्या रूपाने लक्ष्मणाविषयी पुढे घडणाऱ्या घटनेची म्हणजेच शूर्पणखेची चुणूक लक्ष्मणास दाखवतात. पुढे शूर्पणखेचा पुत्र सांब हा लक्ष्मणाकडून मारला जातो. लक्ष्मणास वाईट वाटते की आपल्याकडून ब्राह्मणवध झाला आहे. तेव्हा श्रीराम प्रभू लक्ष्मणास सांगतात की वर्ण म्हणजेच जात हा जन्माने नाही तर कर्माने ठरतो. तेव्हा तू वाईट वाटून घेऊ नकोस. हा सांब कर्माने राक्षस होता व त्याला मारणे बरोबरच आहे. पुढे सूड घेण्याच्या हेतूने शूर्पणखा मायावी नाटक करून लक्ष्मणास लग्नाची मागणी करते. तेव्हा मग लक्ष्मण राम आज्ञेने तिचे नाक व ओठ कापतात. ती मग चरफडत रावणाकडे जाते व या घटनेचा सूड घे अशी विनंती करते. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधक जीवनात देखील अशा वासना विकारमय किंवा षडरिपूंचे आघातयुक्त घटना घडतच असतात. श्री सद्गुरू आपल्या शिष्याला स्वप्न किंवा ध्यानाद्वारे किंवा प्रत्यक्षही अशा पुढे घडणाऱ्या घटनांचे संकेत देतच असतात. ते संकेत समजून घेऊन वागणे इष्ट असते व असे संकेत समजून घेतात ते उत्तम शिष्य होय. परंतु मध्यम प्रतीच्या शिष्यांना ते संकेत व्यवस्थितरित्या समजून घेता येत नाहीत. मग काही प्रमाणात का होईना ते आघात होतात व त्यांचे काही परिणाम त्या शिष्याला भोगावेच लागतात. परंतु सद्गुरू परम कृपाळू असतात. ते त्याला युक्तीने बाहेर काढतात व पुन्हा साधनापथावर आणून त्याला मार्गस्थ करतात. जे तिसऱ्या प्रतीचे म्हणजे कनिष्ठ प्रतीचे शिष्य असतात त्यांना मात्र या अशा आघातांना बळी पडावे लागते. मात्र श्री सद्गुरू पुढे त्यांच्याकडूनही काही पुण्यकर्म करून काही सेवा करवून त्या शिष्यालाही ते पुन्हा साधना मार्गावर आणत असतात. तसेच हे अध्यात्म जीवन जगत असताना काही घटना बाह्यतः चुकीच्या व वाईट दिसतात परंतु आतून त्या योग्य व प्रगतिकारक असतात. तर काही घटना बाह्यतः बरोबर व योग्य दिसतात परंतु त्या आतून अयोग्य व हानिकारक असतात. तेव्हा साधकाने अशा गोष्टीबाबत विचारपूर्वक व विवेकाने वागावे म्हणजे पुढील मार्ग प्रशस्त होतो. आता आपण या अध्यायाचे सार थोडक्यात पाहू. इथे कथेमध्ये लक्ष्मण समाधी अवस्थेमध्ये आहेत
श्रीराम त्या अवस्थेतच लक्ष्मणाला काही प्रश्न उत्तर करतायत व पुढे घडणाऱ्या घटनेचा संकेत देत आहेत. म्हणजे शूर्पणखा वगैरे ह्या ज्या घटना घडणार आहेत त्याचा संकेत श्रीराम प्रभू देतात. मग पुढे शूर्पणखा येते, तिच्या मुलाचा सांबाचा वध लक्ष्मणाकडनं होतो. शूर्पणखा येथे लग्नाची मागणी घालते. राम आज्ञेने लक्ष्मण तिचे ओठ आणि नाक कापतात. तेव्हा ती मग रावणाकडे जाते. हा कथेचा भाग झाला. हे साधकाच्या दृष्टीने कसं? साधकाच्या दृष्टीने साधकसुद्धा आपल्या साधनेत तन्मय असतो. अनुग्रहित झाल्यानंतर परकडपणे साधना करतो. सद्गुरूंची कृपाही व्हायला सुरुवात होते. परंतु अध्यात्मजीवन इतकं सहज सरळ आणि सोपं नसतं. म्हणून काही घटना घडतात, त्याच्यावर षड्रिपूंचा हल्ला होतो. विशेषतः विकार आणि वासनांचा हा हल्ला भयंकर असतो. मात्र हा हल्ला होण्यापूर्वी सद्गुरू त्याला काही संकेत देतात. ध्यानाद्वारे, स्वप्नाद्वारे, काही वेळेला प्रत्यक्ष समोर बसवून सुद्धा सांगतात. परंतु शिष्यांचेही 3 प्रकार असतात: उत्तम, मध्यम आणि कनिष्ठ. उत्तम शिष्य लगेच समजतो आणि त्यानुसार त्याचं वर्तन ठेवतो, सावध राहतो आणि त्या हल्ल्यांपासून वाचतो. मात्र मध्यम प्रतीच्या शिष्यांना पटकन समजत नाही, तो हल्ला होतो, मग मात्र त्याच्या लगेच लक्षात येतं, त्याचे काही परिणाम त्याला भोगावे लागतात. पण सद्गुरू कृपाळू असतात, त्याला सांभाळतात, पुन्हा त्याला अध्यात्म मार्गावर पुढे करतात. पण जे कनिष्ठ प्रकारचे शिष्य असतात ना, ते मात्र या आघातांना बळीच पडतात. त्याचे परिणाम त्यांना भयंकर भोगावेच लागतात. मात्र सद्गुरू त्यांनाही पुढे त्यांच्याकडून काही तपश्चर्या, सेवा, सद्गुरू कार्य असं काही करून त्यालाही पुन्हा साधना मार्गावर आणतात आणि त्याला पुढे मार्गस्थ करतात. शिवाय इथे असं सांगितलं आहे की काही घटना अशा असतात की आपल्याला वाटतं की मी चांगलं केलं आहे, म्हणजे पुण्यकर्म केलं आहे. मात्र ते पुण्य असतंच किंवा चांगलं असतंच हे ठरवणं फार अवघड होतं. कारण ते बाह्यांगाने चांगलं दिसतं, परंतु अंतरंगातून म्हणजे अध्यात्म प्रगतीच्या दृष्टीने ते हानिकारक असतं. काही गोष्टी, काही घटना आपल्याकडून वाईट आपल्याला दिसतात झालेल्या, परंतु त्या बाह्यांगाने भौतिकदृष्ट्या वाईट असतात. मात्र अंतरंगातून त्या गोष्टी, त्या घटना अध्यात्माला प्रगतिकारक असतात, सहाय्यभूत असतात. आपण याचं एक थोडक्यात उदाहरण पाहू. एक योगी असतो, तो एका गावाच्या जवळ एका अरण्यामध्ये तपश्चर्या करत असतो. एका शिवाच्या मंदिरात बसतो आणि तपश्चर्या करतो. तो खूप दिवस त्या ध्यान अवस्थेत, समाधी अवस्थेमध्ये असतो तो. तर तिथे एक पूजा करण्यासाठी एक सद्गृहस्थ येतो. तो पाहतो तर तो योगी तिथे ध्यान साधना करतोय. तो त्याच्या समाधी अवस्थेत मग्न आहे. मात्र उन्हामुळे त्याच्या त्वचेला असे बारीक 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 चिरा पडलेल्या त्याला दिसतात. त्याला वाटतं की ह्या जर चिरा आणखी मोठ्या झाल्या, त्यातनं रक्त यायला लागलं तर याच्या तपश्चर्येत भंग होईल. मग मी काय करू शकतो का? तर तो काय, जो त्याने दिवा लावण्यासाठी तूप त्याच्यासोबत साजूक तूप आणलेलं असतं, मग ते तूप दिवा लावण्याच्या ऐवजी त्या साधूच्या शरीराला सगळीकडे लावतो. हेतू काय की त्या साधूची तपश्चर्या तशीच राहावी आणि तो तसे तूप अंगाला चोळून तो निघून जातो. त्याचा हेतू शुद्धच असतो. परंतु होतं असं, त्या तुपामुळे त्या साधूच्या शरीराला मुंग्या लागतात. संपूर्ण शरीर मुंग्याने भरलं जातं आणि त्या मुंग्या त्याला चावतात. त्यामुळे त्या साधूची तपश्चर्या, समाधी भंग होण्याच्या तयारीत असते. म्हणजे अजून भंग झालेले नसते, पण त्या साधूला अंतरंगातून जाणवतं की बाहेर शरीराला काहीतरी होतंय. पण तेवढ्यात असं होतं, काही गुराखी मुलं तिथे गुरे चारण्यासाठी घेऊन येतात आणि ते गुरं चारत असताना येताना ते काही ऊस घेऊन येतात खाण्यासाठी आणि ते त्या साधूच्या जवळ बसतात. आता त्या लहान मुलांना काय समजते, हा साधू काय करतो काय नाही, ती त्याची चेष्टा करायचा प्रयत्न करतात. तो साधू काय त्यांना रिस्पॉन्स म्हणजे उत्तर देत नाही आहे, कारण तो साधू समाधी अवस्थेमध्ये असतो ना. मग ते काय करतात, ऊस खातात. ऊसाची चुटी खाऊन झाली की त्या साधूच्या अंगावर फेकायची, म्हणजे एक चेष्टा करण्याच्या दृष्टीने.
असं करता करता ते सगळा ऊस खातात आणि त्या सगळ्याच ज्या चुया असतात, चुट्या असतात, त्या साधूच्या अंगावर टाकतात. आणि मग ती मुलं थोड्या वेळाने त्यांची गुरं दुसरीकडे पाणी पाण्यासाठी निघून जातात. होतं असं की त्या तुपापेक्षा मुंग्यांना त्या ऊसाच्या चुयांची जी गोडी असते ती आवडते. त्या सगळ्या मुंग्या त्या शरीरावरून खाली उतरतात आणि त्या चुयांना लागतात. साधू पुन्हा आपल्या गाढ ध्यानामध्ये शिरतो. आता इथे पहा, त्या सद्गृहस्थाने चांगल्या हेतूने त्याच्या शरीराला तूप चोळले, परंतु त्याचा परिणाम काय झाला? त्या साधूची समाधीभंग होण्याच्या जवळ आली. आणि त्या मुलांनी त्या साधूची चेष्टा करण्यासाठी, कुचेष्टा करण्यासाठी त्या चोया त्याच्या अंगावर फेकायची. त्याचा परिणाम काय झाला? त्या मुंग्या त्या उसाच्या चोयांना लागल्या आणि साधू आणखी खोल गाढ समाधीमध्ये शिरला. म्हणजेच आपल्याला वाटतं की आपण जे जे जीवन जगताना ज्या ज्या गोष्टी करतो, ज्या ज्या कृती करतो, जे जी कर्म करतो ती चांगली झाली आहेत. मात्र ती चांगलीच असतात किंवा वाईट असतात हे ठरवणं खरं चुकीचं आहे. ठरवूच नये. कारण काय परिणाम झाला आपल्याला काहीच माहीत नाही. हेच उदाहरण लक्षात घ्या. म्हणून साधकाने विवेकाने आणि विचाराने वागावे. आणि ह्याहीपेक्षा सोपं साधं की कर्म करीत राहायचं, फळाची अपेक्षा ठेवायची नाही. कर्माच्या सुरुवातीलाच ते कर्म ईश्वरार्पण करायचं. कर्म करत असताना नामस्मरण करायचं. कर्म झाल्यानंतर ते कर्म ईश्वराला समर्पण करायचं. आणि जर कर्म करताना नामस्मरणाचं स्मरण नाही झालं तरी चालेल, मात्र ते संपूर्ण कर्म करायच्या सुरुवातीलाच ईश्वरार्पण बुद्धीने करायचं. ईश्वराला अर्पण करायचं. झाल्यावरही ईश्वराला अर्पण करायचं. म्हणजे त्याचा जो परिणाम चांगला किंवा वाईट तो माझ्यापर्यंत पोहोचणार नाही. तो ईश्वर पाहून घेईल आणि माझी प्रगती होत राहील. हे वर्म साधकाने आध्यात्मिक जीवन जगताना करत राहावं, सांभाळावं आणि सद्गुरूंचे संकेत, सद्गुरूंचा सत्संग करत राहावा. म्हणजे सद्गुरूंची दृष्टी सतत साधकावर कासवाप्रमाणे असते आणि साधकाची मग प्रगती होत राहते. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.